साधक हो. व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्केदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा फायदा होण्यासाठी महाराजांचे हे संशोधन प्रवचने जास्तीत जास्त शेअर करा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिधानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथ. ओम शांति. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम. आज पुन्हा आपण प्रवचन सुरू करत आहोत. विशेष प्रकारचं स्वयंभू कल्की दत्त परमेश्वर अवतार वेद मंत्र रक्तगट जगाला वाचविणार, जग वाचव अशा दृष्टीने आजचा विषय आहे. आणि फार महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता दररोज आपण भविष्य ऐकतो, जग बुडणार आहे, माणसं मारणार आहेत, कोणाला पाय मोस नाही, जो उठतो तो आपलं प्रसिद्धी मावण्याकरता काहीतरी वेळ वगैरे छापतो, त्याला शास्त्रीय पुरावे नाहीत. भविष्य म्हणजे शास्त्रीय पुरावे आधारित भविष्य पाहिजे. जशी एखादी गाडी सुटली, हे 50 मैलावर थांबणार, ते जाऊन थांबणार बरोबर 12 वाजता 1 वाजता. तशा दृष्टीचं कुठंच काही नाही, नुसतं गप्पा ठोकतात. असं होईन तसं होईन यांच्यावर अंधश्रद्धा ठेवून समाजाने आपल्या डोक्याचं खोकं करून टाकलं. त्याच्याकरता सत्यज्ञान काय आहे ते आता आपण वाचून पाहू. आणि ग्रंथातून पूर्वीच्या धर्मग्रंथात जे सांगितलं ते आणि त्याच्यावर आता थोडं विवेचन करू. ओम दृचक्षासे सोम विश्वतः होमान वृषभता वेधावसी सहानापवस्व वसोमत हिरण्यवत वयम शांभोने सजीवसे. हे सोमा परमेश्वरा, तो सर्व प्रकारे मानवांचे त्यांच्या गुणांचे अवगुणांचे त्यांच्या सर्व बऱ्या वाईट प्रवृत्तीचे सतत निरीक्षण करीत असतोस. हे शुद्ध प्रवाही बलवान सोमा, तू जल शोषक असल्याने जलाकडे सतत धाव घेत असतोस. दिव्यगुण संपन्न असा तू आमच्यासाठी भरपूर रस निर्माण करून दे. तुझ्याद्वारा आम्ही धनवान हो, रत्नाधी स्वर्णाधी रूपाने ऐश्वर्यवान होऊ इच्छितो व त्यामुळे आम्ही आमच्या जीवन संग्रामात दीर्घायुष्य होऊन सुखाने आयुष्य व्यतीत करू शकू. अशा दृष्टीने या ठिकाणी सामवेदामध्ये सांगितलं. भगवान कृष्ण विचारलं, तुमच्या विभूती सांगा. भगवान कृष्ण सांगितलं, सामवेदो अस्मी, मी स्वतः सामवेद आहे, त्याचं तुम्ही निरीक्षण करा आणि मग तुम्हाला खरं ज्ञान प्राप्त होईल. कारण आता भगवद्गीता आपण वाचतो, पण याच्यामध्ये 1875 सूक्त सामवेदामध्ये आहेत. आणि त्याच्यात भगवान कृष्णाने हे तुम्ही अभ्यास करा, धर्माचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला सत्य कळन. कारण का तिथं या ठिकाणी देवलोक सोमरस पितात. आता देवलोक अमृत स्वर्गात पितात, पृथ्वीला सोमरस म्हणजे ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस हे पितात, त्याच्यावर आपलं जीवन ठेवतात. का बरं असं? वेदामध्ये सांगितलं
भाषांतर करताना की अमृत संपलंय म्हणून देव सोमवार सगळं वळले, हे चुकीचं आहे. अमृत संपलं नाही. अमृत भू भुवा स्वा महाजना तपम सत्य 7 लोकांच्याही पलीकडे जो परमधाम आहे, जो ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात संवृत्त दशांगुळ इथं आहे. अमृत संपल्याने अमृत आहे म्हणून तर जग आहे. अमृत संपल्यावर जग राहणार नाही. अमृत नसल्याने अमृताचं हे व्याजामध्ये भाषांतर करताना थोडंसं डम्बलिंग झाले, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लिहिले गेले. तर सोमरा सगळे देव का वळले? अमृत पेल्यावर काय होतं? आता अमृत पेला देव अमृत पेले, राक्षस अमृत म्हणजे ते पण देव होणार, ही तर मोठी भीती आहे. आणि ही भीती टाळण्याकरता देवाने सोमरस पिण्याचं ठरवलं. आणि मग सोमरस पेल्यानंतर सोमरसातून काय फायदा होतो? आणि सोमरसच का प्यायचा? बाकीचं पेल्यावर नाही जमत का? मग बाकीचं काय खाल्ल्यावर नाही जमत का? याचं रहस्यमय कथा अशी आहे, या जगात पृथ्वीवरती अनेक जीवाणू आहेत. त्यापैकी 2 जीवाणू असे आहेत, त्यांना आपण जीवाणू म्हणू. ते असे आहेत अतिसूक्ष्म, म्हणजे सूक्ष्म दर्शकाखाली ते दिसत नाहीत. सूक्ष्म दर्शकाखाली दिसत इतकं सूक्ष्म आहेत. आणि याच्यातले 1 नंबर जीवाणू आहेत ते ऑक्सिजन घेणारे आणि ऑक्सिजन धारक आहेत. तर दुसरे जे जीवाणू आहेत 2 नंबरचे, ते ऑक्सिजन रहित, म्हणजे त्यांना ऑक्सिजन नाही, प्राणवायू नाही, तरी ते जिवंत राहतात, जगतात. हा महत्त्वाचा मुद्दा येते. मग आता आपल्याला ज्या सोमरस पेल्यानंतर हा सोमरसामध्ये प्राणवायू ऑक्सिजन आहे. मग आता सोमरस पेल्यानंतर आपल्या शरीरात जे जीवाणू आहेत, म्हणजे कोणते? ऑक्सिजन धारण करणारे किंवा पिणारे, त्यांना उत्तेजन मिळतं. आणि मग आपल्या शरीरात डोळे, कान, नाक, पाय, हात, हाडं हे सगळे अवयव दुरुस्त करतात किंवा नवीन बनवतात. अशा दृष्टीने हे जीवाणू आपल्या शरीरामध्ये आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा होतो, म्हणजे आपल्याला आजार होऊ शकत नाही. आणि जे जीवाणू दुसरे जे जीवाणू आहेत ते जीवाणू असे आहेत ऑक्सिजन रहित, म्हणजे ऑक्सिजन न घेताना जिवंत राहतात. आणि ह्या सोमरस पेल्यानंतर ह्या जीवाणूंना सोमरस पेता येत नाही, ऑक्सिजन घेण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे हे मरून जातात, म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर पडतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. किती महत्त्वाचा मुद्दा आहे संशोधन बघा. याच्यामध्ये याचं संशोधन झालेलं आहे आणि ते संशोधन अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचा विचार केला पाहिजे जगाने सगळ्या, की 2 जीवाणू जे आहेत, एकाला उत्तेजन द्यायचं, एकाचा नाश करायचा. देवगुणी जीवाणू जे आहेत ते ऑक्सिजन घेतात, प्राणवायू घेतात, सोमरस पितात, उत्तेजित होतात आणि मानवी शरीराचं कल्याण करतात, देवांचं कल्याण करतात, असे आहे. दुसरे जे जीवाणू आहेत ते घातक जीवाणू आहेत. ते ऑक्सिजन घेत नाही, त्यामुळे आपल्या शरीरात ते वाढले तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवठा आपोआप कमी होतो. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, शरीराचे अवयव, डोळ्यांची दृष्टी, ECG, EEG, मेंदूचा, हृदयाचं काळीगाम, ठोके, सगळेच हे जीवाणू नष्ट करतात. आणि हे जीवाणू नष्ट करतात म्हणजे आपल्या शरीरात ते जास्त येतात. आणि जास्त आल्यानंतर आपला आजार होतो. आजार आल्यानंतर तो बरा होत नाही. हे सूक्ष्म जीवाणू जे हे जेव्हा दिसत नाहीत, शरीरामध्ये जेव्हा येतात, तेव्हा मानवाच्या शरीरामध्ये कायम आजार असतो आणि त्यात रोग निदान होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणता रोग झालाय, रोज नवा रोग तयार होतो. आज आला थंडी ताप, उद्या आलं कॉलरा, उद्या परपटकी, परवा आला मलेरिया, परवा आला महारोग, क्षयरोग, आला निमोनिया, अशा अनेक प्रकारच्या रोगांची तो निर्णय करतो. कारण हे जे सोमरस आहे हा फळांच्या रसातून आपल्याला मिळतो, ह्या जीवाणूला मिळतो, त्यामुळे आपलं जीवन सुरक्षित राहतं. आणि हे जे जीवाणू आहेत ऑक्सिजन रहित, हे जीवाणू मांसाहार, दारू, गांजा, अफू किंवा निर्णायक जे पदार्थ आहेत ते खाल्ल्यानंतर ते आपल्या शरीरात तयार होऊन राहतात.
आणि मग आपल्या शरीराला भोकं पाडतात, लिव्हर सोडवतात, मेंदू खराब करतात, काना दृष्टी नष्ट करतात, ही बिघडवतात. म्हणजे हे जीवाणू जे खाणारे पिणारे जे आहेत त्यांच्या शरीरात हे जीवाणू तयार होतात, त्यामुळे हे सोमरस पित नाहीत. हे जी मंडळी आहे बुद्धिमान मार्गाची, त्यांच्या शरीरात हे जीवाणू असतात, तयार होतात. म्हणजे असतात नव्हे, तयार होतात जर जास्त खाण्यात आलं तर. आणि त्यामुळे त्यांना आजार सोडित नाही, भीती वाटते, काही लाकला करतं, काळला झटके बसतात, मग हाताला शिरा लुकलुक करतात, शिरा बारीक होतात, मेंदू विचार करीत नाही, स्मरणशक्ती वाढत नाही, काम होत नाही, अभ्यास होत नाही, आपल्या जीवनामध्ये धोका निर्माण होतो, आपल्याला काही स्मरणशक्ती येत नाही. आपण जर समजा शाळेतले काही मुलं असतील, त्यांच्यात जर समजा खाण्यापिण्यात दोष असतील, तर हे जीवाणू जर तयार झाले शरीरामध्ये, ऑक्सिजन न घेणारे जीवाणू जर शरीरात आले, तर त्या मुलांना अभ्यास येणार नाही, काही येणार नाही, बुद्धी चालणार नाही. माणसाला स्वतः तसं होणार, त्याची बुद्धी चालणार नाही, तो नोकरी सोडून घरी बसणार आणि मरणाच्या वाटेला लागणार. काय होतं आणि काय होतंय, खाऊ द्या. आणि ते जीवाणू वाढत चालल्यानंतर याची जी शरीर प्रकृती आहे ती ढासळत चालती, खाण्याची आशा वाढत जाते. दारू, गांजा, अफू असे जी व्यसनाचे पदार्थ आहेत तिथे हे जीवाणू तयार होतात. आता तुम्ही म्हणता मग सोमरस जो आहे, नारळ पावसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस, हा सोमरस आहे. हा सोमरस शरीरात गेल्यानंतर जर प्यायला सुरुवात केली तर ह्या सोमरसामुळं हे जे जीवाणू आहेत, ऑक्सिजन घेऊन राहणारे ते जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. आणि ते शरीरात जर भरपूर प्रवेश करतील तर हे जे जीवाणू आहेत, म्हणजे ऑक्सिजन न घेणारे आपल्या शरीरात, ते नष्ट होत जातात, बाहेर निघून जातात, कारण संपतात, त्यांची लढाई होती. आपल्या शरीरामध्ये या दोन जीवाणूंचं महाभारत भरतं, युद्ध चालू असतं. आता काय काय माणसं शाकाहारी आहेत आणि पुन्हा वाकडे तिकडे खाणारे पण आहेत. आणि आज चांगलं वाटलं बुवा, आज लय मस्त झालं जेवण होतं, गुलाबजामू, पेढे, बर्फी, बरं वाटलं. आणि फळं बिळं खाल्ली, बरं वाटलं. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी वाकडं खाल्लं तर आम्हाला राव लय त्रास झाला, आज लय खरं, आज लय काय खरं नाही. याचं कारण आहे की त्याच्या शरीरात जे ऑक्सिजनधारक जीवन ते नष्ट झाले आणि हे गेले. मग श्वास लागणे, दम लागणे, भीती वाटणे, हातपाय थरथर कापणे, घाम सुटणे, असे अनेक प्रकारचे विकार तयार होतात. त्याचं रोग निदान होत नाही. इतकं सूक्ष्म जीवाणू आहेत. तसे रसायन निर्माण करणारे किंवा अजून जीवनसत्व निर्माण करणारे असे अनंतपटी जीवाणू आपल्या शरीरामध्ये आहेत. त्याचे दोन महत्त्वाचे जीवाणू सांगितले तुम्हाला, कारण यांची लढाई चालू आहे आपल्या शरीरामध्ये. आणि ही लढाई जर मिटवायची असेल तर आपल्याला ह्या जीवाणूला जाळून टाकायचं, शरीरामध्ये ठेवायचंच नाही, असं व्याधच सांगितलं. कुष्ठरोग, महारोग, क्षयरोग का होतात? तर ज्या वेळेस कॅन्सर होतो त्यावेळेस माणसाच्या शरीरामध्ये महारोग, क्षयरोग, कॅन्सर हे जे बळकट रोग आहेत हे होतात. तर त्यावेळेस मानवाच्या शरीरामध्ये खाण्यापिण्यामुळे हे ऑक्सिजन न घेणारे जीवाणू येतात, प्रवेश करतात भरपूर, अनंत कोटी. आणि ते जीवाणू त्या माणसाच्या शरीरामध्ये महारोग, क्षयरोग, कॅन्सर असे अनेक रोग तयार होतात. मग याच्याकरता वेदात सांगितलं की बा ऋषी, देवता, छंद आणि स्वर हे मंत्र तुम्ही म्हणा, महामृत्युंजय मंत्र म्हणा, गायत्री मंत्र म्हणा. कारण का छंद आणि स्वर हे जे एकमेकांना घर्षण करतात आणि त्यांचा उष्णता वाढते, ऊर्जा वाढते आणि त्याच्यामध्ये हे जीवाणू मारतात. हा वेद मंत्र करता मोठा प्रभाव आहे. म्हणून जगाला वाचण्याकरता, जग वाचवता वेद मंत्र आणि रक्तगट हे याच्यामुळे जग वाचणार, बाकीचं कशाने जग वाचणार नाही. आता प्रत्येक जगाचं रोजचं जेवण जे आहे त्याचा विचार जर आपण केला तर फळं खाणारी काय माणसं रोज आहेत आणि त्यांचं जीवन सुरक्षित आहे. पण जे काय फळं खातच नाहीत, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, कडधान्य, डाळी हे खातात,
त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेणारे जे जीवाणू आहेत ते येऊ शकत नाहीत. त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजन न घेणारे जीवाणू येतात. ज्वारी बाजरी गहू तांदूळ खाणारी माणसं सतत आजारी असतात. कधी पाहिलं तरी काय महिना 2 महिने काय तर दुखातच, पोट दुखलं, डोकं दुखलं, हात दुखला, पाय दुखला. कारण का ह्या जीवाणूंची वाढ आपल्या शरीरात होते. जगाला हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे जग आता मेलं. कोरोनाच्या काळामध्ये हे जीवाणू माणसाच्या शरीरात शिरले, ऑक्सिजन शरीराला नष्ट केला आणि त्यामुळे कोरोना नावाचा रोग निर्माण झाला आणि त्यात लाखो लोक मेली. माझ्यासमोर मांसाहार करणाऱ्या माणसांना मी ओढून सांगितलं, तुम्ही हे खायप्याचं बंद करा, कारण हे जे जीवाणू आहेत हे तुमच्या शरीरात येत चाललेले आहेत आणि याच्यामुळे तुमचा मृत्यू होणं शक्य आहे, कारण तुम्हाला ऑक्सिजन मिळवून देणार नाहीत. आणि त्या दृष्टीने हजारो माणसं माझ्यासमोर गेली. पण ज्यांनी माझं ऐकलं त्यांनी सोमरस प्यायला सुरुवात केली, फळांचा रस प्यायला सुरुवात केली आणि ते जे जीवाणू शरीरात येणारे होते त्यांच्या प्रतिकार शक्ती वाढली. ते जीवाणू शरीरातून त्याची उत्पत्ती झालीच नाही शरीरात ना. आणि मग हे जीवाणू मारायचे कसे हा मोठा प्रश्न समाजापुढे जगापुढे आहे. याला एकच उपाय व्याधात सांगितला, हे तुला कुष्ठरोग झालेला आहे, ऋषी म्हणतो, तुझ्या शरीरात हे जीवाणू आहेत, जंतू आहेत अदृश्य स्वरूपामध्ये, त्यांना मी मंत्राच्या साह्याने बाहेर काढतो का जाळून टाकतो. मग तो मंत्र म्हणला तर मंत्र म्हणतो तेव्हा ते जाळतात. मी याला पुरावा कसा आहे, हा पुरावा असा आहे, त्यात आपण शेंगदाण्याचं उदाहरण घेऊ. हा शेंगदाण्याचं झाड लावलं आणि त्याला शेंगदाणे पांढरी कळी पुढं आली. ती कळी मोठी मोठी होत गेली आणि ती कळी पक्की वाळली, स्वर आणि छंदाने वाळली. तेवढा त्याच्यामध्ये शेंगदाणा आला आणि शेंगदाणा तयार झाला. त्याच्यामध्ये बारीक एक फुल तयार झालं, म्हणजे अशा दृष्टीने तो तयार झाला. परंतु जेव्हा दुसरी शेजारची कळी त्या झाडाला आपण पाहिली तेव्हा ती कळी वाढलीच नाही. ते न वाढल्यामुळं तिला वाढून दिली नाही, त्यामुळे त्या ठिकाणी शेंगदाणा तयार झालाच नाही. आता बघा किती सुंदर उदाहरण आहे. कारण का तर त्याला आता बघा, आता ही शेंगदाणे 2 झाडं लावून ज्या शेंगदाण्याला खत घातलंय, पाणी घातलंय आणि ज्या शेंगदाण्या झाडाला पाणी घातलं नाही आणि खतही घातलं नाही आणि दोन्ही झाडांना फुलं आली, शेंगा आल्या, तर ज्याला आपण पाणी घातलं म्हणजे त्या झाडामध्ये हे जे जीवाणू आहेत ऑक्सिजन धारण करण्याचे शरीरात त्या झाडात शिरले, शेंगदाण्याला भरपूर शेंगा आल्या, भरपूर एका झाडाला 1-1 किलो शेंगा निघाल्या आणि दुसऱ्या शेजारी झाडाला पाणी दिलं नाही, तर त्या झाडाला फक्त कोणी आल्या, कुठंही शेंगदाणा आला नाही आणि काहीच उत्पन्न निघालं नाही. कारण का ह्या झाडामध्ये काय आलं, त्या झाडामध्ये काय आलं, ऑक्सिजन न घेणाऱ्या जीवाणूंनी यांच्या ह्या झाडात प्रवेश केला आणि ह्या झाडात प्रवेश केला, त्याला शेंगा आल्या नाहीत आणि त्या झाडाला ते कुण्या जे आहेत ते वाढल्या नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे का आपण जेव्हा छंद, ऋषी देवता छंद आणि स्वरांचे मंत्र म्हणू, समजा गणपती साहेब, गणक ऋषी, गणपती देवता, निसर्गाय, छंद एवढंच म्हणलो, पुढं षडजा स्वर म्हणायला पाहिजे. म्हणजे निसर्गाचे छंद आणि षडजा स्वर हे दोघं एकमेकांना गुंफून असतात. शेंगदाण्यामध्ये उभे धागे आहेत ते छंद आहे आणि आडवे धागे तो स्वर आहे. मग याच्यामुळे तो शेंगदाणा टरपाल तयार होतं. तसा शेंगदाणा तयार होतो, तसाच उभे धागे छंद आणि आडवे धागे ते जे आहे शेंगदाण्यामध्ये ते स्वर आहे, त्यामुळे शेंगदाणा बीज तयार होतं. तशा प्रकारचं या ठिकाणी जो ऑक्सिजन याच्यामध्ये आलेला आहे, ऑक्सिजन देणारे जीवाणू आहेत, आपल्या आतड्यामध्ये ऑक्सिजन देणारे जीवाणू आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. पण आपण वाकडं तिकडे खायला लागलो तर आपला रोग सोडणार नाही. कारण का याच्यामध्ये फक्त 4च वस्तू असे आहेत, तूर, वाटाणा,
तूर, वाटाणा, मका आणि हरभरा हे 4 वस्तू अशा आहेत. बघा पुन्हा ऐका. तूर म्हणजे तुरीची डाळ नव्हे, तुरीच्या शेंगा. नंतर मका, नंतर वाटाणा, हरभरा ही 4 वस्तू अशा आहेत की याच्यामधून आपल्या शरीरामध्ये प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन वायू तयार होतो. आणि आपल्या शरीरात जीवाणू आहे ते ऑक्सिजनकरण करतात आणि मग आपल्या शरीरातले आजार हटतात. आपल्या शरीरावर आलेली संकट दूर होतात. आपल्या शरीरात आल्यानंतर आपलं जीवन सुरक्षित होतं. पण हे 4 पदार्थ न खाताना तुम्ही जर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ खात बसलात, डाळ खात बसलात आणि हे सगळे पदार्थ खात बसलात, तर त्याच्यामध्ये हे ऑक्सिजन निर्माण करणारे जीवाणू जे ते काम करीत नाही किंवा त्यांना जे ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळं ऑक्सिजन शून्य होतो, म्हणून ते नष्ट होते, ते काहीच काम करीत नाहीत. मग या ठिकाणी ऑक्सिजन नसणारे जीवाणू तयार होतात, यांचं सैन्य वाढतं. मग रोज डोकं दुखलं, पाय दुखलं, हात दुखले, काम दुखलं, कमर दुखली, पाय चाललं, ECG कमी झाला, कमी झाला, मेंदूला ECG हे सगळ्या गोष्टीचे आजार सुरू होतात. मेंदू स्मरणशक्ती गेली, हृदय कमकुवत झालं, हातपाय गळून चालले, भूक लागत नाही, खाल्लेलं पचत नाही, असे हजारो प्रकारचे आजार निर्माण करणारा डायरिया वगैरे, डिसेंट्री करतात. कोणाला संतती होत नाही, याचं कारण तुमच्या शरीरामध्ये हे जीवाणू येतात, कोणते ऑक्सिजन न देणारे. त्यामुळं ते तुमच्या शरीरात जे घटक तयार होते ते खाऊन टाकतात. मग तुमच्या शरीरात जर ऑक्सिजनचे जीवाणू आले तर तुम्हाला संतती होऊ शकते. माझ्याकडे बऱ्याच लोकांना मी सांगितलं, तुम्ही हे धान्य खा, वाटाण्यावर जोर द्या, वाटाणा मकावर जोर द्या, मग तुम्हाला तुमचे प्रश्न सुटतील. तर बऱ्याच लोकांना संततीचा गुण आला, फायदा झाला. नपुंसक असणारे माणसांना सुद्धा जीवाणू शक्ती तयार झाली ऑक्सिजनच्या जीवाणू आणि त्यांना संतती झाली. आम्ही अनेक डॉक्टरांची चर्चा केली, विद्वान डॉक्टर्स आपल्याला खूप आहेत, आपले खूप संशय मदत करतात. तर सांगायचा मुद्दा असा आहे, हे जे जीवाणू आहेत हे आपल्या शरीरामध्ये परिपूर्ण आले पाहिजेत आणि ते येण्याकरता तुम्हाला तुरीच्या शेंगा, मका, वाटाणा आणि हरभरा हे असलं पाहिजे. याच्यामधून ऑक्सिजनच्या लहरी आपल्या ऑक्सिजन तयार होतो आणि तो ऑक्सिजन तयार झाल्यानंतर आपल्या शरीरात जीवाणू आहेत ऑक्सिजन धारक घेणारे, ते अगदी उत्तेजित होऊन आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व तयार करतात. ती जीवनसत्व तयार झाल्यानंतर आपल्या शरीरात जो रोग आहे तो रोग नष्ट करतात. उदाहरणार्थ आपल्या शरीरात रक्त तयार होत नाही, फॉलिक ॲसिड कमी पडलं, तर हे जीवाणू ऑक्सिजन घेणारे जीवाणू जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये म्हणजे फॉलिक ॲसिड तयार करतात. मग आपल्या शरीरात रक्त वाढतं आणि मग रक्त तयार होतं. मग आता आपण म्हणतो तुमचं रक्त विचारलं 12 HB आहे, मग तुम्हाला का दुखायला पाहिजे, काय कळत नाही भाऊ. याचं कारण असं आहे, जरी आपलं 12 MM जरी HB जरी असलं तरी आपलं रक्त हे किती शुद्ध आहे याला महत्व आहे आणि ते शुद्ध असणे अत्यंत महत्वाचं आहे. पण ते रक्त तुमचं शुद्ध आहे की नाही हा प्रश्न पडतो. हे रक्त समजा तुमचं 100% शुद्ध असेल तर तुम्हाला कुठला आजार होणार नाही. पण या रक्तात जर समजा ऑक्सिजन घेणारे जीवाणू असतील, शरीरात असतील, तर हे जे रक्तपेशी आहेत ते 100% लढणारे तयार होतात आणि ज्या दुष्ट पेशी आहेत त्यांचा नाश करतात. मग आपल्या शरीरात लढणारे पेशी कशा करता पाहिजेत, तर आपल्या शरीरामध्ये ज्या दुसऱ्या जी जीवाणू आहेत ऑक्सिजन न घेणारे, ते आपल्या काही पेशीत प्रवेश करून पेशी मारण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्या जीवाणूमध्ये पेशीमध्ये जर हे जीवाणू असतील भरपूर, तर ह्या पेशी ह्या दुसऱ्या जीवाणूला मारून टाकलं जातं.
मग याच्याकरता त्यांना उत्तेजन देण्याकरता वेद मंत्र आणि रक्तगटाची आवश्यकता. तुमचा ए बी रक्तगट असेल तर तुमचा गणेश अँटीजन आहे, ओम अँटीजन गणेश आहे, आणि त्याला एकदा पॉवरफुल ताकद आली की तो ऑक्सिजन घेणारे जीवाणू तयार करणार आणि तुमचं जीवन सुरक्षित करणार. ओ रक्तगटाचे छंद षडजा स्वरित आहे. ओ रक्तगटामध्ये अनुष्टुप छंद गांधार स्वर आहे आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन घेणारे जीवाणू आहेत ते राहतात आणि ऑक्सिजन न घेणारे जीवाणू आहेत ते मंत्र वाढवत ते नष्ट होतात. ओ रक्तगटामध्ये ब्रज छंद मानधन स्वर आहे. यांचं एकमेकांशी घर्षण सुरू होतं मंत्र म्हणायला लागल्यानंतर. आणि या रक्तगट जो आहे त्याचा जो अँटीजन आहे, ओचा रक्ताचा अँटीजन सुदर्शन आहे, याचा अँटीजन आहे तो भगवान शिवलिंग आहे. हा एकदा पॉवरफुल बनला ऑक्सिजनच्या पद्धतीने जीवाणूच्या, तर तो शरीरामध्ये हे जे ऑक्सिजन न घेणारे जीवाणू आपल्या शरीर हल्ला करतात तो या रक्तगटावर तो परिणाम येऊन देत नाही, ते जगतो. नंतर बी रक्तगटाचं सूर्याग्नी चक्र हे त्याचा ओम अँटीजन आहे. आणि तो ओम अँटीजन जर समजा आपल्याला जागा करता आला म्हणजे पंचम स्वर त्याचा आहे आणि त्या पद्धतीने आपण मंत्र म्हटल्यानंतर यांच्यामध्ये घर्षण होऊन आपल्या शरीराचे ऑक्सिजनचे जीवाणू आहेत ते वाचतात आणि जे ऑक्सिजन न घेणारे जीवाणू आहेत ते ऊर्जा निर्माण होऊन नष्ट होतात. म्हणजे मंत्रामध्ये ऊर्जा तयार होते. हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. तेव्हा वेद मंत्र रक्तगट जग वाचविणार हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्या पुढे मांडलेला आहे. याच्याकरता तुम्ही रोज 4 तुरीची डाळ, तूर म्हणजे अख्खी तूर, डाळ नव्हे, अख्खी तूर शिजवून, नंतर मका, वाटाणा आणि हरभरा खाणे आवश्यक आहे. यापैकी एक तरी खाल्लं पाहिजे. मग याचं मक्याचं महत्त्व काय आहे? मक्यात काय काय आहे? मक्यामध्ये जस्त आहे आणि मक्यामध्ये जस्त असल्यामुळं याच्यामधून अल्फा करंट शरीरात तयार होतात, ते आरपार जातात, आपल्या शरीरात फिरतात, त्यामुळे आपल्या पेशी सुरक्षित राहतात आणि गॅम आणि बॅटा करंट जे घातक आहेत कोरोनासारखे रोग तयार करणारे ते आपल्या शरीरात येऊ शकत नाहीत. आणि जर आपण मकाच नाही खाल्ली, वाटाणा नाही खाल्ला तर आपल्या शरीरात जस्त तयार होणार नाही. मग आपल्या शरीर रक्त जरी किती चांगलं असलं तरी आपल्या शरीरावरती हल्ला आपल्या शरीरात अल्फा किरण तयार होणार नाही, पवमान सोमा तयार होणार नाही आणि मग आपल्या शरीरामध्ये गॅमा आणि बॅटा करण्याचे जोडीदार आहेत ऑक्सिजन न घेणारे, त्यांचा जोर वाढणार आणि मग आपल्या शरीरावरती विचित्र हवा तयार होणार, आपलं रक्त दूषित होणार, आजार वाढणार. अशा दृष्टीने आपल्याला रोज खाण्याकरता विचार केला पाहिजे. बऱ्याच परिस्थिती आहेत. आपण 8/8/1960 सालापासून अशा पद्धतीचं लोकांना ज्ञान सांगतो की तुम्ही असं धान्य खा, अशा पद्धतीने वागा. तर त्याप्रमाणे जवळजवळ 90% 80% चांगला लागतो. कार्डियम सुधारतात, ECG सुधारतो, हृदयाचे काही अवयव चांगले होतात, फुफ्फुस दुरुस्त होतात, हृदय काळी बॅलन्स वाढतं. अशा दृष्टीने आता हे प्रवचन जे आहे स्वयंभू कल्की दत्त परमेश्वर अवतार वेद मंत्र रक्तगट जग वाचविणार हे प्रकरण रोज चालणार आहे. त्याच्याकरता रोज काय खायला पाहिजे, हे जीवाणू आपल्या शरीरातून कसे नष्ट करायच्याबद्दल सांगणार आहे. तुम्ही आता अवश्य ऐका, रोज ऐका. हा रोज विषय चालणार आहे. आजचं फक्त हे सांगितलंय. आता उद्याचा जो विषय येतो आहे गोमाता जग वाचवणार. गोमाता जग वेद मंत्र गट गोमाता जग वाचवणार हा विषय सांगणार आहे. तर त्याशिवाय उद्या पण लक्ष द्या. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा राहिलाय, ते मक्याबद्दल बोलतो. मका म्हणजे मकाचं धान्य. मक्याचं धान्यामध्ये काय असतं? जस्त आहे
अजून काय असतं, अजून काय घटक आहेत. पण मक्याच्या धान्याचा जो मका जी आहे त्याला तोरा असतो. तोरा म्हणजे तंतू आहेत, मज्जातंतू. तर मका खाल्ल्यानंतर आपल्या डोळ्याचे तंतू नवे तयार होतात, दृष्टी येते. पाठीच्या मणकाचे मज्जारज्जू जे स्पायनल कॉर्डम त्याचे जे मज्जातंतू आहेत ते नवे तयार होतात. त्यातून अल्फा किरण वाहतात. मग पाठीचा मणका व्यवस्थित होतो, पाठीचे आजार बरे होतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. डोळ्याचे, पायाचे, हाताचे, स्नायूचे त्याच्याकरता मका जी आहे त्याच्यामध्ये जास्त आहे. आता गुरं आहेत तुमची, माणसं आहेत, माणसाला मका चालते. आता तुमचे गुरं आहेत, एखाद्या आता डोक्यात संशय आला, गुरांनी काय खायचं? गुरं काही जागवायची, त्याला प्रश्न, शेळ्या मेंढ्या काही जागवायच्या, जे प्राणी पाळतो ते काही जागवायचे. त्या सगळ्या प्राण्यांना मका खायला द्यायची, मका पेरायची. तिचा हिरवा चारा कायनला द्या, कायनला मका स्वतंत्र खायला द्या भिजून. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाण वाढण, अल्फा किरण वाढण, गॅमा बेटा किरण येणार नाही. आणि ऑक्सिजन घेणारे जे जीवाणू आहेत त्या शरीरात ते तयार होतील. त्यामुळं सगळे प्राणी सुखी राहतील. आणि जे काही प्राण्यामध्ये ही गोष्ट तयार होणार नाही त्यांना आजार सोडणार नाही. म्हणजे अशा दृष्टीने आपण सुद्धा काही लोकांना खुरकोत वगैरे असे आजार आहेत बारवांना, त्यांना सांगितलं मका घाला, बिजू घालून मका खाऊ घातली. काय नाही, पेरून हिरवा चारा द्यायला सुरुवात कायम केली. आता त्या गाईच्या दुधामध्ये मक्याचा गुणधर्म येतो जास्त, मग मानवाला पण फायदा होतो. अशा दृष्टीने सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. सविस्तर काय विचार करायला वेळ नाही, उद्या पुन्हा असं सांगणार आहे बरेच दिवस, अवश्य करा. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. ओम श्री अमृत मंथनेश्वर कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. श्री स की जय. सर्व साधु संतन की जय. धर्म की जय, धर्म की जय. श्री गुरुदेव दत्त. ओम शांती.